करत होता तुम्ही? ते कर्वे जे ठेवतो आपण त्याच्यामध्ये त्यांना मोद आणि प्रमोद असं म्हणतात. मग ते 6 प्रकारचे विनायक म्हणजे आपल्या समाजातले तत्व रिप्रेझेंट करणाऱ्या त्या देवता आहेत, की समाजामध्ये गुण 6 प्रकारचे असतात. त्यांना आपण म्हणजे 6 प्रकारचे गुण जे आहेत तर ते असे असतात की आता आपल्या घरामध्ये लग्न कार्य वगैरे ठरलं तर त्याच्यामध्ये आपली मित्रमंडळी परिवार जो असतो सगळ्यांना आनंद होतो. मग त्याला म्हटलं जातं मोद म्हणजे आनंद. त्याच्या पुढची देवता आहे प्रमोद. जसं आजींसारख्या आहेत तर त्यांना प्रमोद म्हणजे त्यांना एक्स्ट्रीम लेवलचा आनंद होत असतो की माझ्या डोळ्यासमोर सगळ्या गोष्टी झाल्या आणि आपल्याला असं जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं की चला यांच्या समोर या सगळ्या गोष्टी पार पडतायत, संपन्न होत आहेत, तर आपल्याला आणखी एक्स्ट्रीम लेवलचा आनंद होतो. त्याच्यानंतर पुढचे गुणतत्व येतात सुमुख. आपले मित्र मंडळी परिवार जो असतो तर ते छान अशा हसऱ्या आणि प्रसन्न चेहऱ्याने आपल्याकडे कार्याला येतात, वधूवरांना आशीर्वाद देतात, काय नाही आपल्याला थोडा सपोर्ट करू लागतात. असे हे ते पुढचे तत्व आहे सुमुख. पण त्याच्या बरोबरीने काय असतं की समाजामध्ये दुर्मुख पण आहेत. पॉझिटिव्ह बाजू आहे तशी थोडीशी निगेटिव्ह बाजू पण आहे. तर दुर्मुख म्हणजे काय असतं, कोणाचं तरी काहीतरी कुठेतरी दुखावून जातं आणि तो थोडासा जरा नाराज चेहऱ्याने येतो तो व्यक्ती, पण नाराज चेहऱ्याने येतो. त्यांचं नाव दुर्मुख असं म्हटलं जातं त्यांना. त्याच्यानंतर म्हणजे अविघ्न म्हणजे कुठेही काहीही कुठल्या प्रकारचं काही विघ्न निर्माण होऊ नये याची काळजी घेणारी किंवा आपली सगळी मॅनेजमेंट जी आहे ही सगळी मॅनेजमेंट पाहणारे त्यांना म्हटलं जातं अविघ्न. पण त्याबरोबर विघ्नकर्ते सुद्धा असतात. आता विघ्नकर्ते या कॅटेगरीमध्ये कोण येऊ शकतं मी तुम्हाला सांगतो. तर मंडपवाले असतात, फोटोग्राफीवाले असतात, हे सांगितलेल्या वेळेमध्ये येत नाहीत किंवा हे कुठेतरी अडकून पडतात, काहीतरी कुठेतरी गडबडती निर्माण होऊन जाते, तर मग अशा तत्वांना म्हटलं जातं विघ्नकर्ता. तर गोष्ट अशी असते की हे 6 प्रकारच्या लोकांना सोबत घेऊन कार्य करायचं असतं. ते म्हटलं जातं षडविनायक पूजन. म्हणजे 6 प्रकारची विनायक म्हणजे गणपती याचा अर्थच असा आहे की जो समाजातील तात्विक गुण जे आहेत ते तो रिप्रेझेंट करणारी ती देवता आहे. मग लग्न कार्य करताना हे 6 प्रकारचे विनायक जे आहेत यांची स्थापना आपल्याला करावी लागते. की आपण या ठिकाणी युनिव्हर्सला सांगत असतो की या 6 प्रकारच्या गुणांसहित मी या ठिकाणी माझ्या घरी कार्य करत आहे, तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्या. आणि ते जे असतात धान्याने भरलेले असतात, ते एक गव्हाने आणि एक तांदूळाने, त्याच्यामध्ये एक हळकुंड टाकलेलं असतं, खारीक टाकलेली असते, सुपारी टाकलेली असते, एक पैसा टाकलेला असतो. तर असं या पद्धतीने आणि त्याला आंब्याच्या पानांनी वस्त्रांनी त्याला आच्छादित केलेलं असतं आणि त्यांची ती पूजा या 6 प्रकारच्या देवतांचं आवाहन त्याच्यावरती करायचं असतं. गहू लागतील त्याच्यात नाहीये का? त्याच्यात एक 3 किलो गहू करून घ्यावे लागतील. तांदूळ लागेल? तांदूळ आहे, गहू लागेल.